नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सिम्प्लिफाईड क्लासेसमध्ये स्वागत आहे. तर आज आपण यूपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या विविध पोस्ट पाहणार आहोत. बऱ्याच वेळेस आपल्याला माहित नसतं की यूपीएससी मधनं 24 वेगवेगळ्या प्रकारच्या पदांसाठी भरती घेतली जाते. आपल्याला फक्त काही मेन IAS, IPS, IRS ह्या हायलाइटेड झालेल्या पोस्टच आपल्याला तेवढ्या माहिती असतात. तर आज आपण उर्वरित सर्व पोस्टची माहिती पाहणार आहोत. तर यूपीएससी मध्ये 3 प्रकारच्या पोस्ट भरल्या जातात. त्यात पहिला प्रकार असतो तो म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस, दुसरा असतो तो ग्रुप ए सर्व्हिसेस आणि तिसरा म्हणजे ग्रुप बी सर्व्हिसेस. तर आता ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस, ग्रुप ए सर्व्हिसेस, ग्रुप बी सर्व्हिसेस मध्ये बाकी कुठल्या कुठल्या म्हणजे या मार्फत कुठल्या सर्व्हिस येतात ते आपण पाहूयात. तर सर्वप्रथम आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस पाहून घेऊ. ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये पहिली आहे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, जे की आपल्या सर्वांना माहिती आहे. बऱ्याच वेळेस यूपीएससी ला IAS ची एक्झाम पण म्हटली जाते, पण ती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असते आणि IAS ची सर्व 24 पोस्ट पैकी एक पोस्ट आहे. तर त्याला पहिली पोस्ट कुठली आपली IAS. तर दुसरी आपली इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजेच कुठली IPS. तिसरी ऑल इंडिया सर्व्हिस आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. ठीक आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ग्रुप ए मध्ये येते आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे ते ऑल इंडिया सर्व्हिस आहे. ठीक आहे, तर तुमच्या 3 पोस्ट लक्षात आले असतील. नंतर आता आपण काय करू, ग्रुप ए सर्व्हिसेस पाहून घेऊ. तर ग्रुप ए सर्व्हिसेस मध्ये सर्वात पहिली पोस्ट आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस, ज्याला आपण IFS ऑफिसर म्हणतो. जे राजदूत वगैरे असतात ना, तर ते इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये असतात. दुसरी पोस्ट आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. ठीक आहे, त्याला IAS ऑफिसर म्हणतात. नंतर इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस, त्याला ICAS ऑफिसर म्हणतात. नंतर याच्यानंतर आपलं नंतर कुठची पोस्ट आहे इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, ICLS. तर पुढची ग्रुप ए सर्व्हिस आहे इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, त्याला आपण IDAS असं म्हणतो. नंतर आहे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस, IDES. बऱ्याच वेळेस ह्या 2 पोस्ट मध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. तर नंतरची पोस्ट आहे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस. जेव्हापासून राईट टू इन्फॉर्मेशन आलेला आहे ना, त्यावेळेपासून ह्या पोस्टला पण खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. कुठली पोस्ट आहे ती इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस. नंतर इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरी सर्व्हिस, त्याला IOFS असं म्हणतात. नंतर इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिस, तर ICFS म्हणतात. नंतरची पोस्ट आहे इंडियन ट्रेड सर्व्हिस, ही पण छान पोस्ट आहे यूपीएससी मधली. ठीक आहे, नंतरची पोस्ट आहे इंडियन पोस्टल सर्व्हिस. नंतर इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस आणि इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस. आणि नंतरची रेल्वेची पोस्ट आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आणि ग्रुप ए मधली सर्वात जास्त वेटेज असणारी म्हणजे सर्वांना माहित असणारी पोस्ट म्हणजे IRS ऑफिसर, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. ह्याच्यामध्ये पण नंतर इन्कम टॅक्स, कस्टम. ठीक आहे, जेव्हापासून GST इंट्रोड्यूस झाल्या आपल्यात त्यावेळेस पासून IRS च्या जागा ह्या आपल्याला वाढलेल्या दिसतात. ठीक आहे, आता कुठली पोस्ट राहील आपला, तर ग्रुप बी सर्व्हिस. तर बऱ्याच वेळेस आपल्याला माहितच नसते की यूपीएससी मधून पण काही ग्रुप बी सर्व्हिसेस हे ग्रुप बी च्या पोस्ट पण असतात. तर त्याच्यामध्ये कुठली आहे पहिली आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस, नंतर डॅनिक्स आणि डॅनिप्स. तर डॅनिक्स म्हणजे काय, तर दिल्ली, अंदमान अँड निकोबार यामध्ये जे सिव्हिल सर्वंट भरले जातात ते यूपीएससी मार्फत भरले जातात. ठीक आहे, आणि सेम इथे डॅनिप्स म्हणजे हे पोलीस सर्व्हिस, जसं IAS IPS आहे ना तसंच. नंतर पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिस अँड पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिस. तर हे झालं ह्या ज्या 24 पोस्ट आहेत त्या कशामार्फत भरल्या जातात, तर यूपीएससी. फक्त IAS IPS IRS या 3च पोस्ट साठी यूपीएससी परीक्षा कंडक्ट होत नाही. तर ह्या सर्व मिळून ज्या 24 पोस्ट आहेत त्यासाठी आपली काय होते, यूपीएससी परीक्षा घेतली जाते. तर मला वाटतं की आता तुमचा जो डाऊट होता की IAS ची परीक्षा वेगळी होते का, IPS ची परीक्षा वेगळी होते का, तो क्लिअर झाला असेल. ठीक आहे, तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि
जे तुमचे मित्र आहेत किंवा जे तुमचे फॅमिली मेंबर आहेत जे पण युपीएससीची तयारी करतात त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करत जा. ठीक आहे. थँक्यू. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.